नमस्कार मित्रांनो, गावरान जेवाळा या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी व्हिडिओ का बनवतोय ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, झालं असं का मी आमच्या पिंपरगणी गावामध्ये होतो. तर गावात म्हणजे घरी येत होतो. तर आमचं घर आहे एक 4 ते 5 किलोमीटर पुलाजवळ. तर गावात मला एक फोन आला. तर फोन आला. तर त्या फोन आला म्हणे, "किसन पिचड का?" म्हणला, "हो, किसन पिचडच." तर मग त्यांनी सांगितलं, "तुमचं गावरान जेवाळा चॅनल आम्ही नेहमी बघतो." तर म्हटलं, भरपूर फोन येतात, गावरान जिव्हाळा बोटिंग कॅम्पिंग आहे आपली. तर म्हणलं असंच त्यांचा कोणाचा तरी फोन असेल, फोन आहे. तर मग म्हणला, "हो, मी किसन पिचडच आहे. गावरान जिव्हाळा यूट्यूब चॅनल बोटिंग कॅम्पिंग पण आहे." मग त्यांनी विचारलं, "का तुमची बोटिंग कॅम्पिंग कशी चालते?" तर मी सांगितलं, "व्यवस्थित चालतंय. येतात कस्टमर शनिवार, रविवारी कस्टमर पण येतात." त्यांनी विचारलं, "का पर पर्सन किती आहे?" तर मग मी पण एकदम सांगितलं, ₹1200 पर पर्सन आहे. तर मग ते म्हणे, "आम्हाला पण यायचं आहे." तर एवढं एकदम स्पष्ट बोलले. तर मग मी काय केलं, म्हणजे मग मी पण त्यांना जसं ते उत्तर देत होते, त्याला त्यांना रिप्लाय देत गेलो. आणि नंतर त्यांनी सांगितलं, का तुम्ही आता व्हिडिओ चॅनलवरती टाकत नाही. मला 1 महिना झाला, मला जरा काम होतं, मध्यंतरी आजारी होतो. तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही टाकला नाही. तर मग त्यांनी काय सांगितलं, का म्हणे शॉर्ट व्हिडिओ जर टाकला, तर तो लगेच व्हायरल होतं. तर मग मी काय विचार केला, म्हणलं असेलच आपलंच कुणीतरी. तर मग त्यांनी काय केलं, सकाळी त्यांनी सांगितलं, "सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ टाका तुम्ही, संध्याकाळी एक टाका आणि मग तुम्हाला जो लाँग व्हिडिओ टाकायचा तो मग तुम्ही 1 दिवसाला 1 किंवा 2 दिवसाआड असे तुमच्या पद्धतीने टाका." तर मग मी काय केलं, मग असाच विचार केला. म्हणलं आपल्याला एवढं मार्गदर्शन असं नेमकं कोण करतंय? तर मग मी विचार केला, आपलाच कोणतरी सबस्क्रायबर असू शकतो. त्यांनी मला नाव पण सांगितलं. नाव काय मला आठवलं नाही, आठवत नाही म्हणजे सांगितलं नाव. आणि असंच झालं. आणि मग त्यांनी सांगितलं, तर तुमचे व्हिडिओ जर समजा व्हायरल जर करायचे असेल, तर आमच्याकडं ट्रिक आहेत काही. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. तर मग सगळं माझं सांगितलं, का तुमचे 2800 काहीतरी 85 का काहीतरी सबस्क्रायबर आहेत. म्हणलं, "हो." तर मग असंच बोलता एकदम असं बोलणं वाढत गेलं. आणि मी पण त्यांच्या आहारी गेलो, का आपलेच कोणतरी असतील. आणि मग त्यांनी सांगितलं, का तुम्ही असं करा, हे केलं तसं होईल, ते केलं असं होईल. इतकं म्हणजे इतकं असं पटवून सांगितलं, खरंच एखाद्याला पण खरंच वाटेल, का नाही हे आपलेच सबस्क्रायबर आहेत. मग असंच झालं. मग त्यांनी काय केलं, अ, म्हणे मी तुम्हाला एक मेल पाठवला आहे. त्याच्यावरती म्हणजे टॅग कसे लावायचे, काय कसं ते सांगितलं आहे. आता मी काय मी लगेच असं मेल आहे नाही का ओपन केला. तर मेल ओपन केला. त्यांनी सांगितलं 89 वर टच कर. तर मी टच केला. पण तेवढ्यात माझ्या अशी डोक्यात टूप पेटली, का हा समोरची जी व्यक्ती बोलते, यांनी माझं चॅनल त्याच्या मोबाईलमध्ये ओपन करण्यासाठी हा मेल असतोय. तर म्हणजे अ, तळपे सरांनी नाही का मला त्यांच्या मोबाईलमध्ये ॲडसन पिनसाठी प्रॉब्लेम झाला होता. तर तो माझा चॅनल तळपे सरांच्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी असा मेल दिला होता त्यांनी. ते लगेच माझ्या डोक्यामध्ये लगेच टूप पेटली. मग मी काय केलं, लगेच तो फोन कट केला. तर कट केला आणि नेट चालू होता तो पण बंद केला. मग मी लगेच परत त्याचा फोन मला आला. फोन आल्यानंतर मी परत उचलला. तर म्हणे, "तुम्ही का फोन कट करतात?" मी जरा कामात आहे. मी परत फोन कट केला. तर तिथून मी घरी आलो. घरी आल्यानंतर मला नाही का
लगेच एक इथलाच म्हणजे शरद पिचड आहे त्याचा फोन आला का म्हणे तुझ्या चॅनलवर कोटक महिंद्रा बँक हेल्पलाईन नंबर, तर त्याचा असा तो व्हिडिओ होता. तर असे 2-3 व्हिडिओ लगेच आले. तर मी लगेच यूट्यूबमध्ये गेलो. यूट्यूब ओपन करायला म्हणजे एक बातमी बघायची होती. तर पूर्ण यूट्यूबच काहीच दिसत नव्हता. मग एकाला फोनपे करायचे होते. तर पैसे फोनपे करायला गेलो. तर फोनपे चालत नव्हता. काहीच चालत नव्हता. तर पटक्यात लगेच मग मी तळपे सरांना फोन केला. म्हणला असा-असा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्याने नाही का म्हणजे फोन केला तळपे सरांना, त्यांनी फोन उचलला नाही. मग मी काय केलं, तर गबाले सर आहेत नाही का माझ्यासाठी एवढे धावून आले. त्यांचा धन्यवाद कसं द्यावा हेच मला कळत नाही. तर धन्यवाद गबाले सर. कारण तुम्ही जर फोन माझा उचलला नसता तर त्या दिवशी माझा चॅनल पण गेला असता आणि सगळीच माझी मेहनत आहे नाही का फुकट वाया गेली असती. तर मित्रांनो, असं जर कोणाचा जर फोन आला तर तुम्ही ही चूक करू नका. कारण यूट्यूबचा किंवा कोणत्याही बँकेचा कोणालाही कस्टमरला कोणालाही फोन येत नाही. तर अशा पद्धतीने नाही का कोणीच जरी कोणी म्हटलं मी यूट्यूब ऑफिसमधून बोलतोय, याच्यातून बोलतोय, बँकेतून बोलतोय, तर कोणीच विश्वास ठेवू नका. कारण माझा चॅनल आहे नाही का हॅक होण्यापासून सरांनी तर वाचवला. पण काही जणांकडं कसं आहे माणूस पण नसेल. पण माझ्याकडं गबाले सर आणि अमोल तळपे सर आहेत. त्यांच्यामुळं माझा चॅनल हॅक होण्यापासून वाचला आणि तेही लवकरात लवकर त्यांनी हे केल्यामुळं तो चॅनल आपल्याला ताब्यात भेटला. नाहीतर असंच भरपूरच काही होऊन गेलं असतं. कारण सगळं बँक अकाउंट किंवा सगळं बँक हॅक होऊन गेलं असतं. आणि माझं नाही का बँक अकाउंट डिटेल पण डायरेक्ट क्रोम ब्राउझरला डायरेक्ट पे करायला येत होती. तर ते पण माझे पैसे वाचले. कारण तिथं पण मी लवकर मला कळाल्यामुळं मी लगेच गबाले सरांना फोन केला. त्याच्यामुळं माझे सगळं चॅनल आणि बँकेतले पैसे सगळे वाचले गेले. कारण तोच मेल आय डी होता, त्याच्यामुळं मी वाचलं गेलो. तर तुम्ही कोणीही फोन जर आला तर अशी चूक करू नका. कोणाला काही आपल्या चॅनलबद्दल माहिती देऊ नका आणि कोणताही मेल आला तरी ओपन करू नका. आज एवढंच सांगतो. धन्यवाद. धन्यवाद गबाले सर. आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. तर गावाकडचे ब्लॉग तो चॅनल गबाले सरांचा चॅनल आहे तो. तर गबाले सरांना मी फोन केला. तर मग गबाले सरांनी लगेच फोन उचलला. तर सर म्हणे बोला म्हणे. तर म्हणला सर माझा असा असा प्रॉब्लेम झाला आहे. सरांनी लगेच मला लगेच म्हणे मेल आय डी आणि पासवर्ड सांग. मग पासवर्ड मेल आय डी सांगितलं सरांना. सरांनी त्यांच्या किंवा लॅपटॉपला माझा चॅनल ओपन केला. तर सरांनी माझा जो दुसरा नंबर होता तो दुसरा नंबर त्या व्यक्तीनं चेंज करून तर तिथं त्याचा नंबर टाकला होता. तर गबाले सरांनी सांगितलं हा नंबर तुझा आहे का? म्हणलं सर हा नंबर माझा नाही, मी 2 नंबर दिले होते तर त्याच्यापैकी हा नाही आहे म्हणला. तर सरांनी सांगितलं तुझी स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा चालू आहे, तू जे काही करतोय तर ते तिकडं दिसतंय त्यांना. तर सरांना म्हणला मला तर काही एवढं कळत नाही त्या चॅनलचं यूट्यूबचं. तर मग सर म्हणे काही टेन्शन घेऊ नको, मी तुझा चॅनल आहे ना का त्यांनी तिकडं तुझा चॅनल ओपन केला आहे, हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मग मी काय केलं सरांनी मला सांगितलं का बा म्हणजे फोनवर सांगता येईना याच्यात जाय त्याच्यात जाय. तर मग गबाले सरांनी काय केलं दुसऱ्या मोबाईलवरून व्हॉट्सअप कॉल केला आणि त्याच्यावरती मी मोबाईल पकडला आणि सरांनी सांगितलं हे फंक्शनमध्ये जाय, त्याच्यामध्ये जाय, त्याच्यातून ह्या सेटिंगमध्ये जाय. मग असं करता करता त्यांनी मेल आय डी पासवर्ड सगळा माझा बदलला आणि माझा चॅनल जो हॅक झाला होता तर तो व्यवस्थित करून दिला. तर अशा पद्धतीने नाही का माझा चॅनल हॅक होण्यापासून गबाले सरांनी वाचवला. तर गबाले सरांना काय म्हणजे त्यांच्यासाठी ते माझ्यासाठी एवढे धावून आले.